मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर आहेत। भगवान गडावर त्यांनी काल मुक्काम केलेला आहे आणि आज सकाळी ते परळीकडे रवाना होणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी आहेत। काल ते तिथेच होते आणि आज ते परळीकडे मुक्कामी आज सकाळी ते परळीकडे रवाना होतील अशी माहिती मिळते। धनंजय मुंडे यांच्यावर सध्या वेगवेगळे आरोप होत आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत असं विधान सुद्धा केलेलं होतं आणि कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे काल त्यांचं ऊर्जास्थान मानलं जातं त्या भगवान गडावर मुक्कामी होते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, काल धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी होते, काय नेमकं त्यावेळेला तिथे त्यांनी केलेलं आहे आणि तसंच ते आता परळीकडे पण जाणार आहेत, कसा त्यांचा पुढचा कार्यक्रम असणार आहे? श्वेता, धनंजय काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की मी अभिमन्यू नाही तर मी धनंजय आहे आणि मी जिंकणारच। तिथं त्यांनी जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि नामदेव शास्त्रींची भेट घेऊन त्यांना म्हणजे भगवान गडांचा पाठिंबा स्वतःसाठी मागितला अशी आपल्याला माहिती मिळते। आणि आज सकाळी नामदेव शास्त्री स्वतः हे जाहीर केलं की भगवान गडाचा पूर्ण पाठिंबा हा धनंजय मुंडे यांना आहे। म्हणजे आरोपांच्या फैरीत वेढलेल्या मुंडेंना आता त्यांच्या समाजाच्या गडानं, त्याच्या समाजाच्या महंतानं एक मोठा पाठिंबा दिला आणि त्यामुळे कुठंतरी आता एकूण जे आरोपांच्या फैरी सुरू आहे त्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळेल असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे। ते म्हणतात की नेहमीच मला तिथं ऊर्जा मिळते आणि याही वेळेस अडचणीत असलेले मुंडे तिथं ऊर्जेसाठी गेले आणि महंतांशी त्यांनी बातचीत करून आता एक समाजाचा मोठा पाठिंबा मिळवलेला आहे। आता थोड्याच वेळात धनंजय मुंडे बाहेर येतील, माध्यमांशी बोलतील। रात्री ते तिथेच मुक्कामी होते, उशिरापर्यंत त्यांची नामदेव शास्त्रींसोबत चर्चा झाली आणि थोड्या वेळानं ते परळीसाठी रवाना होणार आहे आणि 2 दिवस ते परळीकडे जाणार आहे। मात्र एकूणच सगळ्या बाजूनं वेढलेल्या मुंडेंना भगवान गडानं आता दिलासा दिलाय असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। श्वेता, अगदी विशाल, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा, अधिक माहिती आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत।